याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ए प्लस बी चा ब्रॅकेट क्यूब बघितला, त्याच्यानंतर ए मायनस बी चा ब्रॅकेट क्यूब बघितला. मागच्या वर्षी तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर शिकला, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर शिकला आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन कसं होतं ते शिकलो. आता आपण आज बघणार आहोत एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब, ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता इथे म्हणजे ए प्लस बी प्लस ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय झालं, ते ए प्लस बी प्लस सी हा स्वतःशीच मल्टिप्लाय केली, ए प्लस बी प्लस सी, राईट. त्यामुळे काय होणार आहे की ए इंटू ए प्लस बी प्लस सी प्लस बी इंटू ए प्लस बी प्लस सी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार तुमचं, ए इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस ए सी, बरोबर आहे. त्याच्यानंतर ए बी, मी आता लिहिताना मुद्दा म्हणून बी असलं तरी मी ए बी लिहितो, ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी सी, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस ए सी प्लस बी सी प्लस सी स्क्वेअर. आता मी हे जे स्क्वेअर जे आहेत ना, हे तिन्ही टर्म्स या मी शेजारी शेजारी लिहितो. म्हणजे काय झालं माझं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, आता ए बी कुठे आहेत, ए बी पुढेचा प्रश्न नाही, म्हणजे प्लस 2ab. एसी कुठे आहेत, हा एक एसी आणि हा एक एसी, मी जे झाले लिहून त्याच्यावर मी असा मार्क करतो, हा एसी आणि हा सी स्क्वेअर पण मला लिहून झाला. एसी प्लस एसी म्हणजे काय झालं, प्लस 2ac. आता उरलं काय माझ्याकडे, ए बी लिहून झालाय, एसी लिहून झालाय, आता राहिले फक्त बीसी प्लस 2bc. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ac प्लस 2bc. ओके, ऍज सिंपल एज. पॉज करायचं, लिहून घ्यायचं. फक्त लक्षात घ्या की हे बाकी कॉम्प्लिकेशन केल्या का बघू, इकडे बघा, फक्त ह्या फॅक्टर मध्ये बघा, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. त्याच्यानंतर 2ab 2ac प्लस 2bc. म्हणजे एकदा ए आणि बी कॉम्बिनेशन, एकदा ए आणि सी कॉम्बिनेशन आणि एकदा बी आणि सी कॉम्बिनेशन, आणि ए प्लस बी प्लस सी, ए आणि बी आणि सी यांचा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर. या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे काय, तर ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला काय बघायचं, ते एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल 1, पी प्लस क्यू प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ना सेपरेटली तुम्ही ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ac प्लस 2bc हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता तुमचा ए काय इथे पी आहे, बी काय क्यू आहे आणि सी काय 3 आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालं तुमचं, हे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 2pq, त्याच्यानंतर प्लस 6p, त्याच्यानंतर प्लस 6q. लक्षात आलं. आता आपण एक्झाम्पल नंबर हा जो सेकंड आहे त्याच्यात तो बघू. इथे तुम्हाला त्यांनी फिल इन द ब्लँक विचारलंय, मी इथे तुम्हाला कंप्लीट सॉल्व्ह करून दाखवतो. सेकंड एक्झाम्पल, 2p प्लस 3m प्लस 4n ब्रॅकेट स्क्वेअर. इथे बघ, आता तुमचा इथे ए बी आणि सी म्हणजे तुमचा ए काय, तर 2p स्क्वेअर प्लस 3n स्क्वेअर प्लस 4n square plus 2 into
2 इंटू तुमचा झाला इथे पी आणि क्यू, 2 इंटू तुमचा ए काय 2p इंटू 3m प्लस 2 इंटू एसी करायचं. ए काय आहे तुमचा 2p आणि सी काय आहे तुमचा 4m. त्याच्यानंतर 2 इंटू तुम्हाला बीसी करायचं. बी काय आहे तुमचा 3m आणि सी काय आहे तुमचा 4m. म्हणजे नेक्स्ट स्टेपला तुमच्याकडे काय आलं 4p स्क्वेअर प्लस 9m स्क्वेअर प्लस 16n स्क्वेअर प्लस 3 2 जा 6 2 जा 12 pm प्लस 4 2 जा 2 8 8 2 जा 2 16 pn प्लस 24 mn. ओके, आता हे पॉज करून एवढं नोट डाऊन करा. आता सिम्प्लिफाय एक्झाम्पल 3 सिम्प्लिफाय L प्लस 3 2m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस L मायनस 2m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. हा बघा आपला बेसिक फॉर्म्युला काय ते a प्लस बी प्लस सी चा आहे. म्हणजे तिन्ही साइन काय प्लस आहे. आता हा जो फॅक्टर आहे ना हा आपण परत रिराईट करणार. रिराईट करणार म्हणजे मी कसं करणार हा प्रॉब्लेम रिराईट करताना मी इक्वल टू म्हणणार L प्लस 2m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. इथे मला काही प्रॉब्लेम नाही. प्लस इथे मी लिहिताना काय म्हणणार L प्लस ब्रॅकेट मध्ये 2m लक्षात आलं प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर. हा आता माझा काय झाला हा पार्ट मी पहिल्यांदा एक्सपांड करतो. L स्क्वेअर प्लस 2m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर प्लस 2 इंटू L इंटू 2m हा माझा A B C असा आहे. त्याच्यानंतर प्लस 2 इंटू L इंटू n प्लस 2 इंटू AC म्हणजे 2 इंटू माझा AB झाला त्याच्यानंतर AC झाला. आता BC म्हणजे 2 इंटू 2m इंटू n. ओके, आता हा जो पार्ट आहे ना हा मी बरोबर मुद्दामून याच्या खाली लिहितो कारण इथे प्लस साइन मला प्रॉब्लेम नाही. इथे काय झाला L स्क्वेअर प्लस मायनस 2m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर प्लस 2 इंटू L इंटू मायनस 2m प्लस 2 इंटू L इंटू n इन प्लस 2 इंटू मायनस 2m इंटू n. बरोबर आहे. आता इथे पुढच्या स्टेपला मी काय करतोय ते मी हे तसंच लिहितोय. फक्त ही जी मायनस साइन आहे ना तुमची ही ऑटोमॅटिकली प्लस मायनस ही मायनस साइन तुमची इथे येईल. बघा मी L स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर बरोबर आहे प्लस 4lm हा झाला माझा प्लस 2ln प्लस 4mn. आता L स्क्वेअर हा मी इथे प्लस L स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअरचा स्क्वेअर काय होईल प्लस 4m स्क्वेअर बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस n स्क्वेअर. आता इथे काय होईल हा माझा मायनस आहे मायनस 1 मायनस 2 इंटू मायनस 2 मायनस 4lm गॉट इट. त्याच्यानंतर प्लस 2ln आणि इथे परत काय होणार आहे माझं
-4mn म्हणजे काय होईल तर इथे माझा हा जो फॅक्टर आहे हा आणि हा सबट्रॅक्ट होतील एकमेकांना 0 होतील त्यामुळे इथे माझ्याकडे 2l² प्लस 4 + 4 8n² प्लस 2n² हे प्लस हे मायनस गेले 2 + 2 इथे 4ln हे प्लस आणि हे मायनस गेले म्हणजे माझं सिम्प्लिफाय करून काय आलं तर हा आला पॉज करून नोट डाऊन करा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 5 मधलं एक्सपान्शन पाहिले एक्सपान्शन मध्ये आपण सगळ्यात लास्ट जो व्हिडिओ मध्ये बघितला होता a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर तर तो a + b + c चा ब्रॅकेट स्क्वेअर कसा होतो a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² + b² + c² + 2ab + 2ac आणि + 2bc ओके आता आपण आज सॉल्व्ह करणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.5 आता ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मली काय करा की तुम्ही आधी सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बघा आणि तुमच्या आणि माझ्या स्टेप्स कम्पेअर करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होते आणि जर का तुम्हाला अडलं तर तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघू शकता मी सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय त्यामुळे असं काही नाही होणार की तुमचा कुठला क्वेश्चन मिस होतोय किंवा काही ओके तर पहिला क्वेश्चन आहे तुमचा 2p + q + 5 ब्रॅकेट स्क्वेअर आता आपला फॉर्म्युला काय हा माझा झाला a हा माझा b आणि हा माझा c त्यामुळे इथे a² 4p² त्याच्यानंतर q² + 25 प्लस 2 तिथे 2 आहे म्हणजे हा 2 आणि तो 2 काय झाला 4pq 2ab 2ac म्हणजे काय झालं 10p आणि त्याच्यानंतर 2bc म्हणजे 10q लक्षात आलंय a² b² c² 2ab 2bac आणि 2bc त्याच्यानंतर सेकंड वन m + 2n + 3r ब्रॅकेट स्क्वेअर इथे तुमचा a काय हा तुमचा a हा तुमचा b आणि हा तुमचा c आता a² b² c² + 2ab + 2ac + 2bc लक्षात आलंय आता मी एक स्टेप गाळतोय बघा याच्या आधी मी तुम्हाला मुद्दामून असं ठळकपणे सांगत होतो की तुम्ही याला ब्रॅकेट करून लिहा आता मी तुमची तेवढी प्रॅक्टिस झालीये असं समजून मी तेवढी स्टेप जी आहे ना ती स्टेप मी गाळतोय त्याच्यानंतर थर्ड 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर आता इथे लक्षात घ्या हा -5p आहे ना इथे याला प्लस करायचं आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये त्याला -5 करायचं म्हणजे तुमचा फॉर्म्युल्यामध्ये कुठे गोंधळ होत नाही ओके a + b + हा तुमचा c झाला म्हणजे a² म्हणजे 9x² + 16y² -5 चा स्क्वेअर काय होणार आहे प्लस होणार आहे त्यामुळे 25p² आता प्लस 2ab म्हणजे प्लस 3 4 12 प्लस 12 into 2 24xy AC मध्ये माझा हा प्लस आहे हा मायनस आहे त्यामुळे माझा प्रॉडक्ट काय येणार आहे -15 to the 30xp आणि लास्ट BC इथे पण माझा हा प्लस आहे हा मायनस आहे त्यामुळे -20 into 240 YP आले लक्षात इथे तुम्हाला जेव्हा गोष्टी येते ना एखादा निगेटिव्ह तेव्हा त्याला तुम्ही ब्रॅकेट टाकून त्याला सेपरेट आउट करा
रादर दॅन ह्या फॉर्म्युल्यामध्ये कुठे चेंज करण्यापेक्षा. त्याच्यानंतरचं जे लास्ट आहे फोर्थ वन ते मी इथे लिहितो. 7m minus 3n minus 4k ब्रॅकेट स्क्वेअर. इथे पण परत हा जो तुमचा मायनस आहे ना त्याला तुम्ही थोडं इथे -3n करा. मग इथे परत +4 करा आणि इथे -4k करा आणि वाटल्यास त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करा. ओके, म्हणजे तुमचा 7m स्क्वेअर काय झाला 49m स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर प्लस 9n स्क्वेअर प्लस 16k स्क्वेअर. आता प्लस इंटू मायनस मायनस 7 3 जा 21 म्हणजे 42mn. त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस 7 4 जा 28 इंटू 2 56 mk आणि नंतर मायनस इंटू मायनस काय होणार प्रॉडक्ट तुमचा प्लस. त्यामुळे 7 3 जा 21 आणि 42 इंटू 2 42 mk. लक्षात आलंय. मी आता काय करतोय की थोडी एक स्टेप जी बदली आहे ना ती थोडी वाचवली आहे, कारण की ते आपण परत परत बऱ्याच वेळा घेतलंय. त्यामुळे तुम्ही आता पण तुम्ही ती स्टेप केली तरी हरकत नाही. तुम्ही एकाच स्टेप मध्ये करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन 2 सिम्प्लिफाय. त्यातला पहिला आहे तुमचा 1x minus 2y plus 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x मायनस ते प्लस 2y -3 ब्रॅकेट स्क्वेअर. असं करताना आहे ना शक्यतो तुमच्या नोटबुक मध्ये पण जागा कमी पडेल. त्यामुळे करताना काय करायचं, हा एक पार्ट सॉल्व्ह करायचा, हा एक पार्ट सॉल्व्ह करायचा. ओके, एका खाली एक. x इंटू एक्स चा स्क्वेअर काय झाला एक्स स्क्वेअर. आता मी म्हटलं तसं इथे मायनस आतमध्ये घेऊन टाका, इथे हा प्लस करा आणि हा -3 आतमध्ये घेऊन टाका. ओके, म्हणजे मग तुमचा गोंधळ नाही होणार. प्लस 4y स्क्वेअर प्लस 9. आता एक माझा हा प्लस आहे हा मायनस आहे, त्यामुळे काय -4xy बरोबर. त्याच्यानंतर प्लस 6x आणि -12y. राईट. आता मी प्लस साइन इथे लिहितो आणि हे सॉल्व्ह करतो. एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 त्याच्यानंतर 2 इंटू 2 प्लस 4xy त्याच्यानंतर -6x आणि मायनस इंटू प्लस -12y. आता बघा इथे तुम्हाला वर खालीच दिसेल म्हणजे x प्लस x 2x स्क्वेअर प्लस 8y स्क्वेअर प्लस 18. आता ही टर्म प्लस आहे ही टर्म मायनस आहे ते गेले. त्यानंतर ही टर्म प्लस आहे ही टर्म मायनस आहे हे गेले. त्यामुळे तुमच्याकडे राहिलं -24y. ओके, पॉज करून नोट डाऊन करा. आता त्यातलं सेकंड 3k त्याच्यानंतर 3k -4r -2m ब्रॅकेट स्क्वेअर -3k प्लस 4r -2m ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे थोडं केअरफुली करा. आधी हे सॉल्व्ह करा. इथे निगेटिव्ह साईन आहे बघा, त्यामुळे आतल्या ज्या साईन्स आहेत त्या उलट्या होतील जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली हे करायला. म्हणजे इथे माझं झालं 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस इंटू मायनस -24kr परत मायनस इंटू प्लस -6 2 जा 12 mk आणि मायनस इंटू मायनस प्लस 4 2 जा 8 2 जा 16 rm. हा माझा हा पार्ट झाला. आता हा पार्ट आहे तुमचा. आता तुम्ही मायनस करून आतमध्ये एक स्क्वेअर ब्रॅकेट टाका. ओके,
3k चा स्क्वेअर 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर. आता प्लस हा प्लस 24kr प्लस इंटू मायनस मायनस हा तुमचा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तुमचं आलं 12mk, त्याच्यानंतर मायनस 16rm. आता सबट्रॅक्ट आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होईल तुमचं वरचं जे ते तसंच लिहा 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस 24kr मायनस 12mk आणि प्लस 16rm. आता या साइन ज्या आहेत आतल्या ते रिव्हर्ट होतील म्हणजे मायनस 9k स्क्वेअर मायनस 16r स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा मायनस 24kr प्लस 12mk आणि प्लस 16rm. बरोबर. आता इथे बघ हा 9 प्लस मायनस हे दोन्ही गेले, हे दोन्ही गेले, हे दोन्ही गेले, हे तुमचे 24 इंटू 24 मायनस 48kr. त्याच्यानंतर हा तुमचा प्लस मायनस गेला आणि लास्ट राहिले 16 आणि 16 32rm. ओके, हे पॉज करा आणि नोट डाऊन करा. आता तिसरा 7a मायनस 6b प्लस 5c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7a प्लस 6b आणि मायनस 5c ब्रॅकेट स्क्वेअर. नेहमीप्रमाणे हा बाहेर प्लस करा आतमध्ये मायनस करून त्याला ब्रॅकेट करा. इथे पण बाहेर प्लस करा आतमध्ये मायनस करून त्याला ब्रॅकेट. आता तुमचं काय झालं, मी ब्रॅकेट करा का म्हणतोय लक्षात घ्या, कारण ह्या दोघांचा प्रॉडक्ट हा जो आहे ना 6 आणि b चा प्रॉडक्ट काय ते 6b, राईट. त्यामुळे तुमचा ह्यांचा दोघांचा प्रॉडक्टच निगेटिव्ह येतो. ओके, तर आता 7a म्हणजे 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर प्लस 2 इंटू 7 6 42, पण हे काय 42 मायनस इंटू प्लस, त्यामुळे मायनस, त्यामुळे मायनस 84 ab आणि प्लस 70 ac आणि मायनस या दोघांचा प्रॉडक्ट 60 bc. आता इथे प्लस साइन आहे त्यामुळे मी इथे प्लस साइन लावून याच्याच खाली लिहीन म्हणजे माझी स्टेप वाचेल. 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर. आता प्लस 84ab, राईट. त्याच्यानंतर मायनस 70ac आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट हा मायनस 60bc. आता माझ्याकडे बघा ही टर्म आणि ह्या सगळ्या टर्म्स आहेत. 49 म्हणजे 98a स्क्वेअर प्लस 72b स्क्वेअर प्लस 50c स्क्वेअर. हा फॅक्टर हा प्लस मायनस गेले, हा प्लस मायनस गेले आणि हे मायनस मायनस ऍड झाले 120bc. लक्षात आलंय. आता हे जे ते तुम्ही नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवा की तुम्हाला हे परत परत प्रॅक्टिस आउट करायचंय. काही टेबल्स जे आहेत ना ते मी नेहमी परत सांगतो की तुम्ही 30 पर्यंत टेबल्स हे तुमचे पाठ पाहिजे आणि स्क्वेअर पण पाठ पाहिजे. ओके, पॉज करून नोट डाऊन करा.